भाजप आणि आर.एस.एस पासून अभिजित दिपकेच्या जीवाला धोका, जयपूर हादरलं. अभिजित दिपकेंना थेट थप्पड, पण नंतर झुरळांनी हल्लेखोराला चोपला. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिजित दिपकेवर हल्ला करणारा संघाचा स्वयंसेवक निघाला. भाजपची फाटली आहे, ते या आंदोलनात यापुढे दगडफेक, हाणामारी करणारच. अशा चुका करत करत भाजप स्वतःची प्रेत यात्रा 2029 पर्यंत स्मशानभूमीत नक्कीच पोहोचवणार. ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल त्यानंतर 8 दिवसांनी मोदी सरकार पडणार, म्हणून राजीनामा होत नाही. सरकार धर्मेंद्र प्रधानला घाबरते. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झालेला आहे. आज जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होतं, प्रोटेस्ट होता. या प्रोटेस्टला बऱ्यापैकी गर्दी जमा झाली होती, पण त्यावेळी एक माणूस, एक युवक तिथे घुसला असावेत असा संशय आहे, आणि त्याने गर्दीमध्ये घुसून अभिजित दिपकेंच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला, किंबहुना 2-3 वेळा थोबाडीत मारलीही, असं या घटनेचे साक्षीदार सांगतात. अभिजित दिपके यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्यावर या तरुणाला त्यांच्या समर्थकांनी घेरलं, त्याला पिटण्याचाही प्रयत्न केला, पण पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मग पोलीस त्याला घेऊन गेलेले. हा तरुण कोण होता, कशासाठी त्याने ही मारहाण केली? पण लक्षात घ्या, अभिजित दिपके यांनी या हल्ल्यानंतर जे ट्विट केलेलं आहे किंवा जो व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये असं आवाहन केलेलं आहे की मी आंबेडकर किंवा गांधींचा अनुयायी आहे, त्यामुळे हे जे हल्लेखोर आहेत यांना मारू नका, यांना सोडून द्या. आपण ज्या प्रश्नासाठी भांडतो आहोत, म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी, त्यावरून लक्ष उडवण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे, असं अभिजित दिपकेंचं म्हणणं आहे. ते लक्ष उडू देऊ नका. आपला जो प्रश्न आहे, आपला जो मुद्दा आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. ही घटना घडल्यावर अभिजित दिपके यांचे जे समर्थक होते, ज्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं, त्यांनी अभिजित दिपकेंना सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि या तरुणाला गाठलं, या तरुणाला पकडलं आणि त्याला बेदम मार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या तरुणाला ताब्यात घेतलंय, असं पोलीस सांगतायत. अजून हा तरुण कोण आहे, त्याने हा हल्ला का केला, याविषयी काहीही तपशील प्रसिद्ध झालेला नाही. अजून पोलिसांनी तो कुणालाही दिलेला नाही. पण लक्षात घ्या, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन या देशात सुरू झाल्यापासून, म्हणजे 6 जून पासून राजकीय वर्तुळात जी अस्वस्थता आहे, तिचा परिणाम म्हणूनच हा हल्ला झालेला असावा, असा संशय आहे. या हल्ल्यानंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अभिजित दिपके यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला डरपोकपणाचा आहे असं म्हटलेलं आहे आणि हल्लेखोरांना त्यांनी माफ केलेलं आहे. त्याने असं म्हटलंय की हल्लेखोरांकडे लक्ष देऊ नका, त्यांना सोडून द्या. याचं कारण आपण जो मुद्दा घेऊन लढतो आहोत, त्या मुद्द्यावरून लक्ष उडवण्यासाठीच अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता प्रश्न असा आहे की या हल्ल्यापाठी कोण आहे किंवा कोण असू शकतो, संशय कोणाचा? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझा पहिला संशय आहे राजस्थानच्या पोलिसांवर. लक्षात घ्या, राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. आज जयपूरला 3 वाजता ही निदर्शनं होती. आधी पोलिसांनी परवानगी द्यायला नकार दिला आणि मग जी परवानगी दिली ती सुद्धा अनेक अटी घालून. या अटींमध्ये काय होतं, तुम्ही फक्त 800च माणसं जमवू शकता. अशी कोण अट घालतं? म्हणजे पोलिसांच्या भूमिकेविषयी माझ्या मनात संशय आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये अशा प्रकारे निदर्शनं करण्याचा हक्क सर्व नागरिकांचा आहे. कोणतीही संघटना, कोणतेही नागरिक सरकार विरुद्ध असेल किंवा कुणाही विरुद्ध असेल, अशी निदर्शनं करू शकतात. पण तुम्ही निदर्शनामध्ये 800च माणसं आणली पाहिजेत, अशी अट मी तरी आजपर्यंत कोणी ऐकलेलं नाही. पण राजस्थान पोलिसांनी, म्हणजे जयपूर पोलिसांनी ती अट घातली होती. त्यामुळे 800ची मर्यादा घालणं हा निव्वळ मूर्खपणा होता. पण या जयपूर पोलिसांची जबाबदारी होती की ही निदर्शनं नीट पार पडतील. बघा, आजपर्यंत दिल्लीमध्ये निदर्शनं झाली, त्यानंतर लखनौला झाली, त्यानंतर हैदराबादला झाली, अमृतसरला झाली, बंगलोरला झाली आणि आज जयपूरला होत आहेत. एवढ्या ठिकाणी, म्हणजे जवळजवळ 6-7 ठिकाणी, पुण्याला सुद्धा झाली आहे, लक्षात घ्या. 6-7 ठिकाणी निदर्शन झाली. त्या निदर्शनामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला, काहीही गडबड केली नाही. माझा प्रश्न असा आहे की ही खबरदारी
जयपूरच्या पोलिसांनी का घेतली नाही? की त्यांना आदेश होता भाजप सरकारचा की अशी खबरदारी तुम्ही घेऊ नका, एकदा मार पडू द्या अभिजित दिपकेला, त्यामुळे त्याच्या मनात दहशत निर्माण होईल आणि तो ही जी मोहीम त्यांनी काढलेली आहे शिक्षण मंत्र्यांच्या विरुद्ध तो सोडून देईल. असा तर भाजप सरकारचा डाव नव्हता ना, हा माझा प्रश्न आहे. पहिला संशय हा भाजपवरच जातो. याचं कारण कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झाल्यापासून सगळ्यात अस्वस्थ जर कोण झालं असेल तर भारतीय जनता पक्ष झालेला आहे. भारतीय जनता पक्षाचे IT सेलचे लोक झालेले आहेत. अभिजित दिपकेची बदनामी करण्यासाठी त्यांनी जंग पछाडलेला आहे. या आंदोलनाला पैसा कुठून येतो हेही प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. हे आंदोलन कसं देशविरोधी आहे, हे पाकिस्तानमधून सपोर्ट मिळतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे. वाटेल ते आरोप केलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या टार्गेटवर हे लोक होतेच. भाजप रोज यांच्या विरोधात ज्या विषारू पोस्ट टाकतंय त्यापासून प्रेरणा घेऊन एखाद्या तरुणाने असा हल्ला केला का, हा खरं म्हणजे तपासाचा विषय आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, जयपूर पोलीस हा तपास नीटपणे करतील याची मला खात्री नाही. त्या तरुणाला तर त्यांनी ताब्यात घेतलंय, पण तो तरुण काय बोलतो, तो खरं बोलतो का त्याला पढवलंय पोलिसांनी, हेही आपण खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही. याचं कारण भाजपच्या राज्यातले पोलीस हे पूर्णपणे त्यांचं राजकीयकरण झालेलं असतं, जसं ते महाराष्ट्रात झालेलं आहे. हे लक्षात ठेवा. भाजपच्या राज्यात पोलीस हे भाजपचे गुलाम म्हणून वागतात. म्हणून अभिजित दिपकेवर हल्ला कोणी केला हे आपल्याला अनधिकृत सोर्सेस कडूनच समजून घ्यावं लागेल. का अभिजित दिपके विरुद्ध जे लिहिलं जातंय त्याच्या जातीवरून पण जे लिहिलं जातंय. आता बघा, काल सोशल मीडियावर असं फिरत होतं, अभिजित दिपके हा मातंग आहे. तो मातंग आहे की बौद्ध आहे की महार आहे की आणखीन कोणी आहे, प्रश्न येतो कुठे? त्याच्या जातीचा मुद्दाच नाही, त्याच्या धर्माचा मुद्दाच नाही, पण अभिजित दिपके हा मातंग आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरवण्याचं एक कारण हे आहे की त्याला इतर पूर्वाश्रमीच्या महारांनी म्हणजे आताच्या बौद्धांनी पाठिंबा देऊ नये, ही सुद्धा काही लोकांची इच्छा आहे. म्हणून ही जातीयवादी पोस्ट फिरवण्यात आली. आता यातून जे तिरस्काराचं, द्वेषाचं वातावरण निर्माण होतं, त्यातून हा हल्ला घडला का याचाही तपास करावा लागेल. कोणी हल्ला केलाय त्या मुलाला विचारलं पाहिजे, त्या मुलाची जबानी प्रामाणिकपणे घेतली पाहिजे. पण मी तुम्हाला आजच सांगतो, अशा प्रकारे प्रामाणिकपणे जबानी घेण्याचं काम जयपूर पोलीस करतील अशी शक्यता नाही. एक मात्र आपल्याला सांगितलं पाहिजे की अभिजित दिपके या हल्ल्यानंतर, या मारहाणीनंतर अजिबातच घाबरलेला नाही. त्याच्यातला उत्साह कायम आहे, त्याच्यातली जिद्द कायम आहे. म्हणून त्यांनी व्हिडिओ करून ताबडतोबीने सांगितलं, तासाभरामध्ये व्हिडिओ करून सांगितलं की आपल्या मुद्द्यावरून लक्ष उडवण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागायचा आहे, त्यावरून तुम्ही कृपया लक्ष उडवू देऊ नका.